माहेरी आलेल्या बहिणीला अपमानित करून भावाने आणि वहिनीने तिच्या कानाखाली मारली. तेव्हा दाजींनी असा काही धडा शिकवला की बघणाऱ्यांनी डोळेच झाकले. आज छोट्या वहिनीचा फोन आला होता. मला म्हणाली की बाबा खूप आजारी आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, कदाचित शेवटचे. वहिनीचे असे बोलणे ऐकून माझ्या हातात फोन तसाच राहिला. मी तशीच स्तब्ध उभी राहिले. तिकडून फोन कट झाला होता. माझी अवस्था पाहून माझे पती समीर माझ्याजवळ आले आणि मला हलवू लागले. म्हणाले, काय झाले आहे सरिता, तू अशी फोन पकडून का उभी आहेस? समीरने मला हलवल्यामुळे मी जराशी शुद्धीवर आले आणि फोन ठेवून रडू लागले. मी रडताना पाहून समीर घाबरले आणि मला पाणी आणून दिले. माझे अश्रू पुसत मला म्हणाले, काहीतरी बोल सरिता, कुणाचा फोन होता? तू अशी रडत का आहेस? तेव्हा मी त्यांना म्हणाले, वहिनीचा फोन होता, बाबा खूपच आजारी आहेत, माझी आठवण काढत आहे. अरे बापरे, समीर म्हणाले आणि सोफ्यावर माझ्याजवळ बसले. म्हणाले, तुला जायचे आहे का सरिता? मी मान खाली घालून म्हणाले, नाही. तेव्हा समीर म्हणाले, सरिता, मला काहीच अडचण नाही, पण मागच्या वेळेस जेव्हा तू तिकडे गेली होतीस तेव्हा तिकडे तुझा किती अपमान झाला होता, ज्याच्यामुळे तुझा BP हाय झाला होता आणि संभळता पूर्ण 1 महिना लागला होता. आणि तेव्हा तुझे बाबा काहीच म्हणाले नव्हते, त्यांनी एकदम मौन धारण केले होते. तेव्हाच तू तिकडे कधीच जाणार नाही असा निश्चय केला होता. तरीही तू विचार कर, जर तुला जायचेच आहे तर मी तिकीट बुक करतो. चल उठ आता, मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे. समीरचे बोलणे ऐकून मी काहीच म्हणाले नाही. स्वतःला शांत केले आणि उठून किचनमध्ये गेले. समीरला टिफिन भरून दिला आणि ते ऑफिसला निघून गेले. समीर ऑफिसला गेल्यानंतर मी लगेचच फोन उचलला आणि छोट्या वहिनीला फोन लावला. म्हणाले, वहिनी, मोठी वहिनीसुद्धा येणार आहेत का? तेव्हा छोटी वहिनी म्हणाली, मी त्यांनासुद्धा फोन केला आहे, आता पुढे काय मला माहिती नाही, पण दीदी तुम्ही का येत नाही? बाबांना फक्तच तुम्हाला भेटायचे आहे आणि मोठ्या वहिनीने जे काही केले आहे त्याची शिक्षा तुम्ही मला का देत आहात? मी तुमची कोणच लागत नाही का? छोटी वहिनी कातर आवाजात म्हणाली होती, त्यामुळे मला सुद्धा रडायला आले. मी रडता रडता म्हणाले, वहिनी मी येणार आहे. समीरने माझे तिकीट काढले आणि मी नागपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. प्रवास हा रात्रीचा होता. समीर मला स्टेशनवर सोडायला आले होते. मुलांची एक्झाम असल्यामुळे त्यांना मी सोबत घेतले नव्हते. खूपच शांत आवाजात समीर मला म्हणाले, स्वतःची काळजी घे, कोणाच्या मध्ये पडू नकोस. त्यांना मी हो बोलून आश्वासन दिले. ट्रेन आपल्या गतीने पळायला लागली. जवळजवळ सगळे प्रवासी झोपले होते. मी सुद्धा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप कुठे येत होती. माझे मन बालपणीच्या आठवणीत आणि आईबाबांच्या आसपास भटकायला लागले. किती सुखी कुटुंब होते. आमचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. भलेही आमच्या इथे भौतिक सुख सुविधा नव्हत्या, परंतु आमच्या घरात आनंद कायमच असायचा. आई बाबा, आम्ही 3 भाऊ आणि आजी असे मिळून 6 लोक होतो. दिवसभर आजीचे ओरडणे, आमच्या तिघांचे खेळणे बागडणे आणि आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरलेले असायचे. बाबा कायमच शांत राहत होते, किंवा हे म्हणा की क्लार्कची नोकरी असल्यामुळे घर संसार कसा चालवावा याच विचारात मग्न असायचे. आईबाबांच्या मध्ये माहिती नाही कसली भाषा होत होती की बिना शब्दांचे ते एकमेकांचे बोलणे समजत होते. जर आम्ही कधी अशा गोष्टीचा हट्ट केला जे बाबा घेऊ शकत नव्हते, तेव्हा ते आईकडे पाहायचे आणि आई आम्हाला न ओरडता खूप छान पद्धतीने समजून सांगायची. बाबांचे ऑफिस 7 किलोमीटर दूर होते, तरीही बसचे भाडे वाचवण्यासाठी ते रोज सायकलनेच जात होते. कारण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी ते ऑफिसवरून परत येताना कधी सामोसे तर कधी जिलेबी तर कधी चॉकलेट्स आणायचे. शिक्षणात मोठा भाऊ खूप हुशार तर मधला भाऊ आळशी आणि ढ होता आणि मी मध्यम होते. साहजिकच आईबाबांच्या आशा, स्वप्न, अपेक्षा सगळ्या मोठ्या दादाकडूनच होत्या. त्यामुळे मोठ्या दादाच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत होत्या. महागातली कोचिंग, महागातले टीचर, येण्या जाण्यासाठी बसचे पैसे, दादासुद्धा त्यांची स्वप्न पूर्ण करणार होता. हायस्कूल, इंटर, ग्रॅज्युएशन, MBA सगळ्यात टॉपर. ही वेगळी गोष्ट होती की दादा जसजसा शिक्षणात पुढे जात होता तसतसे आईच्या शरीरावरचे दागिने कमी होत गेले. आता फक्त तिच्या नाकात एक सोन्याची चमकीच राहिली होती आणि गळ्यात काळ्या मण्याचं डोरलं. बाकी कानात आणि हातात खोट्या दागिन्यांनी जागा घेतली होती. मुलांचे तर याकडे लक्ष नसते, पण जेव्हा मी आईला विचारायचे
की आई, तुझ्या गळ्यातले सोन्याचे मंगळसूत्र कुठे गेले ग? तेव्हा आई हसून बोलायची, अगं मला ते गळ्यात खूप जड व्हायचं ना, त्यामुळे कपाटात लॉकरमध्ये ठेवून दिले आहे. आणि मला सुद्धा फॅशन करायला आवडते की, त्यामुळे हे खोटे दागिने वापरते. छान दिसतात. एक दिवस मोठा दादा मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर लागला. त्या दिवशी घरात खूप मोठा सण साजरा केला गेला. गावरान तुपात लाडू बनवले आणि पूर्ण गल्लीत वाटले. बाबांच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य होते की आता ते शांतीत राहतील. त्यांना चिंता करण्याची आता गरजच नाही. दादा शहरात नोकरी करण्यासाठी गेला. त्याच्यानुसार त्याला बाबांनी कपडे, बूट आणि तिकीटसुद्धा काढून दिले. परंतु यासाठी सुद्धा बाबांना कर्ज घ्यावे लागले. दादा शहरात नोकरी करण्यासाठी निघून गेला आणि आई बाबा आपल्या सुखांच्या दिवसांची वाट पाहू लागले. रात्री जेव्हा मी किचनमध्ये पाणी घेण्यासाठी जात होते तेव्हा आईबाबांचे बोलणे माझ्या कानावर आले की सुदीप जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा आपण एक वॉशिंग मशीन खरेदी करू. आता तुझे वयसुद्धा झाले आहे. दररोज तुझ्या कमरेत दुखत असते तरीसुद्धा पाटावर बसून तू कपडे धुत असते. तेव्हा आई म्हणाली, नाही हो, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या डोक्यावरचे कर्ज फेडूया. नंतर तुमचे डोळे तपासून एक चष्मा बनवून घेऊ. आता तुमची नजर सुद्धा किती कमजोर झाली आहे. आईबाबांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी पाणी न घेताच परत आले होते. दादाचा पगार 90,000 रुपये होता. तरीही त्याने पहिल्या महिन्यात बाबांच्या अकाउंटवर फक्त 5,000 रुपये पाठवले. कारण की त्याला तिकडे ऑफिसवाल्यांसाठी पार्टी द्यायची होती आणि जसे ऑफिस होते त्याच्यानुसार त्याला ब्रँडेड कपडे, मोबाईल खरेदी करायचा होता. दुसरा पगार आला तेव्हा त्याला राहण्यासाठी PGमधून शिफ्ट होऊन मित्रांसोबत फ्लॅटमध्ये राहायला जायचे होते. त्याचा ॲडव्हान्स जमा करायचा होता. तिसरा पगार मिळाला तेव्हा त्याला ॲपलचा लॅपटॉप खरेदी करायचा होता. शेवटी तो मॅनेजर होता. तुम्ही विचार करत असाल की माझे आईबाबा किती लोभी होते. याच्यासाठीच मुलाला शिकवले होते का की त्याच्याकडून पैसे वसूल करावे? परंतु मध्यमवर्गीय कुटुंबाची कदाचित हीच विचारसरणी असते. मधला भाऊ BComच्या शेवटच्या वर्षाला होता आणि मी 12वी क्लासमध्ये होते. 3 वर्षात बाबा रिटायर्ड होणार होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबत आमच्या लग्नाचीही चिंता वाटायची. बाबांना आपल्या चिंतेचे निरसन मोठ्या दादामध्ये दिसत होते. परंतु असे काहीच झाले नाही. मोठा दादा कधी 2,000 तर कधी 4,000 पाठवायचा आणि काहीतरी अडचण सांगायचा. त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी CEO होती. नजर मिळाली आणि प्रेम झाले. त्याच्या बॉसला तरी इतका हुशार जावई कुठे मिळाला असता. 6 महिन्यातच साखरपुडा करावा लागला, तो सुद्धा मुंबईमध्ये, खूपच ग्रँड पद्धतीने. त्याने आमच्यावर इतके उपकार नक्कीच केले होते की आम्हा लोकांचे तिकीट काढले आणि पार्टीमध्ये शोभून दिसतील अशा कपड्यांचा बंदोबस्त केला. औपचारिकता निभावण्यासाठी वहिनी आणि त्यांच्या पप्पांनी आमच्यासोबत ओळख तर करून घेतली, परंतु आम्ही उपेक्षितच राहिलो. आई आपल्या मुलाचा साखरपुडा होत आहे हे बघताना तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. परंतु बाबा ते आतल्या आत तुटले होते. लग्नसुद्धा 15 दिवसांमध्ये होते, कारण त्यानंतर त्यांची नवीन ब्रांच खोलण्यासाठी त्यांना कॅनडाला जायचे होते. असो, आम्ही लग्न झाल्यानंतर गावाला परत आलो आणि ते 3 वर्षांसाठी कॅनडाला निघून गेले. त्यानंतर छोटा दादा अचानकच मोठा झाला. उदास असणाऱ्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, जसा काय म्हणत होता की मी आहे ना. छोटा दादा कॉलेजसोबतच पार्ट टाईम करायला लागला आणि मी 12वीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर ऑफिसमध्ये कम्प्युटरवर बिलिंगचे काम करू लागले. या गोष्टीवर बाबा थोडे नाराज झाले होते, परंतु नेहमीसारखं आईने त्यांना समजून सांगितले. रिटायर्ड होता होता छोटा दादा बाबांच्या ऑफिसमध्ये क्लार्क झाला आणि माझे लग्न त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या मुलासोबत म्हणजे समीरसोबत झाले. त्यावेळी समीर बँकमध्ये क्लार्कच्या पोस्टवर नवीन भरती झाला होता आणि आज समीर आपली योग्यता आणि मेहनतीच्या बळावर मॅनेजर झाले होते. छोटा दादाच्या लग्नामध्ये मोठा दादा आणि वहिनी नव्हते, कारण त्यावेळी ते कॅनडामध्ये होते. माझ्या लग्नात वहिनी प्रेग्नंट होती, त्यामुळे फक्त मोठा दादाच आला होता. माझी आई मोठ्या सुनेची आपल्या अंगणात वाट पाहता पाहता निघून गेली. मोठी सून काय, ती तर आपल्या नातवाचे तोंडही पाहू शकली नाही. आईच काय, आम्हीही मोठ्या दादाच्या मुलाला पाहिलं नाही, कारण तो कॅनडामध्येच होता. फक्त एवढंच माहिती होतं की दादाला मुलगा झाला आहे. छोटी वहिनी खूप चांगली होती, अगदी माझ्या आईची सावली होती. समीरचे ट्रान्सफर जेव्हा नागपूरवरून पुण्याला झाले तेव्हा मी माझे सगळे दागिने माझ्या आईकडे ठेवायला दिले होते. विचार केला होता की नवीन शहरात गेल्यावर तिथे रमल्यावर ते दागिने परत घेऊन येईल. आईने माझे दागिने बाबांकडे ठेवायला दिले होते.
कारण ते सुरक्षित राहतील. ही गोष्ट छोट्या दादाला आणि वहिनीला सुद्धा माहिती होती. मला पुण्यात सेट होता होता 2 वर्ष असेच निघून गेले. कधी मला आवश्यकताच पडली नाही की माझे दागिने परत घेऊन जाऊ. अकस्मात आईच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा पहिल्यांदा मोठी वहिनी आली होती. 13वा झाल्यानंतर बाबांनी मला कपाटातल्या लॉकरची चावी दिली आणि म्हणाले की आता तू तुझे दागिने घेऊन जा. मी सुद्धा चावी घेतली. दुसऱ्या दिवशी सगळे जाणार होते. जेव्हा मी बॅगमध्ये कपडे भरायला लागले तेव्हा मला चावीचे लक्षात आले. मी आईबाबांच्या खोलीत गेले आणि कपाट खोलू लागले. तेवढ्यातच मोठी वहिनी तिथे आली आणि तोंड वाकडं करून म्हणाली, वा वा, आईला अजून मरून 15 दिवससुद्धा झाले नाही तर चालाकपणा चालू झाला की. नंदुराणी, असे कसे तुम्ही सगळे आईचे दागिने हडप करसाल? बरोबरची वाटणी होणार. वहिनीचे बोलणे ऐकून तर मी सुन्नच राहिले. मी म्हणाले, वहिनी, हे माझे दागिने आहे. मी आईला पुण्याला जाताना ठेवण्यासाठी दिले होते. माझे बोलणे ऐकून वहिनी जोरात ओरडत म्हणाली, हद्द झाली हा खोटं बोलण्याची. एकतर चोरी करता आणि वरतून आमच्यावरच जोर दाखवता. वहिनीचे ओरडणे ऐकून सगळे त्या खोलीत आले. वहिनी परत ओरडून मला म्हणाली, बघितलं का या घरात काय चालले आहे? बाबांना फसवून आईचा सगळा माल स्वतःच हडप करायला चालल्या होत्या. तेव्हा छोटी वहिनी म्हणाली, नाही होत आई, हे दागिने त्यांचेच आहे. आईजवळ तर फक्त नाकातली चमकी आणि गळ्यातलं काळ्या मण्यांचं डोरलं होतं, जे बाबांनी मोडून दिले नव्हते. मोठी वहिनी डोळे मोठे करून तिला म्हणाली, हां, तू तर तिचीच बाजू घेशील ना, कारण तुला सुद्धा त्यातून थोडेफार मिळणार असेल ना. वहिनीचे अशा पद्धतीचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि जोरात तिच्यावर ओरडले, वहिनी, जरा तोंड सांभाळून बोला. तुम्ही तुमची मर्यादा विसरत आहात. तुम्ही छोट्या वहिनीच्या पायाची धूळसुद्धा नाही. त्यांनीच आम्हाला सांभाळले आहे. आईबाबांची सेवा केली आहे, ते सुद्धा निस्वार्थ. मोठ्या वहिनीला मी असे बोलल्यावर मोठा दादा कसा गप्प बसेल? मला म्हणाला, मोठ्या माणसांसोबत कसं बोलतात ही तुला अक्कल आहे की नाही? चुकीचं काम करताना पकडली गेलीस, त्यामुळे स्वतःच ओरडून स्वतःला निर्दोष दाखवत आहेस. आता मात्र माझ्या सहनशक्ती पलीकडे गेले. मी सुद्धा काही ऐकून घ्यायला छोटी मुलगी नव्हते. समीर आणि माझी मुलं समोरच उभी होती. त्यांच्यासमोरच माझा एवढा मोठा अपमान, ते सुद्धा माहेरामध्ये, मी सहन करू शकत नव्हते. मी सुद्धा मोठ्या दादाला मोठ्या आवाजात म्हणाले, चुकीचं काय आणि बरोबर काय हे तर तू समजावूच नको. अरे, ज्या आईवडिलांनी आपले आणि आपल्या दोन्ही मुलांचे भविष्य तुझ्यावर सोपवले होते, बाबा कर्जामध्ये बुडाले होते, आईचा एक एक दागिना तुझ्या डिग्रीसाठी भेट म्हणून दिला गेला, तू काय केलेस रे? तू तुझ्या जीवनामधून दुधातल्या माशीसारखं आम्हाला काढून टाकलंस. आमच्यासाठी नाही, पण कमीत कमी तुला ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासोबत तरी तू न्याय करायचा होता रे. ईश्वराच्या काठीमध्ये आवाज नसतो. या जन्मातली कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. हे विसरू नको की तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस. अजूनही माझे शब्द माझ्या तोंडातच आहे. ईश्वर न करो उद्या. मी बोलतच होते की मोठ्या दादाने माझ्या कानाखाली मारली. दुसऱ्या गालावर मारणार इतक्यात समीरने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, बस झालं, खूप केली तुझी इज्जत. आता जर एकही शब्द सरिताच्या विरोधात बोलला तर मी सुद्धा विसरून जाईन की तू माझ्या बायकोचा मोठा भाऊ आहेस. दादाने सुद्धा समीरची कॉलर पकडली. नवऱ्याचा अपमान मी सहन करू शकले नाही आणि दादाला जोरात धक्का दिला. बाबा दरवाजातच उभे राहून सर्व काही बघत होते, परंतु आई अचानक गेल्यामुळे ते शुद्धीवर नव्हते किंवा समजू शकत नव्हते की खोलीत काय चालले आहे. त्यांचे गप्प बसणे मला आवडले नव्हते. मधला दादा बाहेर गेला होता. ते एक बरं झालं होतं, नाहीतर बाबा भावामध्ये महाभारत झाले असते. मी रागात ते कपाट बंद केले आणि चावी बाबांकडे फेकून दिली आणि म्हणाले, मला नाही पाहिजे हे दागिने. देऊन टाका ह्या मोठ्या वहिनीला. आता मी कधीच या घरात येणार नाही. आजपासून माझे माहेर संपले. आणि लगेच समीर आणि मुलांना घेऊन स्टेशनवर गेले. छोटी बहिणी आम्हाला थांबवत होती, पण आम्ही थांबलो नाही. आता या घटनेला पूर्ण 4 वर्ष झाले. बाबा जेव्हा शुद्धीवर आले असेल तेव्हा छोट्या वहिनीने त्यांना सर्व काही सांगितले असेल. बाबांनी माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु मी त्यांच्याशी सुद्धा बोलले नाही. माझा आणि माझ्यापेक्षा नवऱ्याचा अपमान आठवला की मनात राग उकळू लागतो. मधला दादा आणि वहिनी पुण्याला आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी खूप समजावले, पण मी गेले नाही. परंतु बाबांची अवस्था ऐकून आज राहावले नाही. चहा, गरम गरम चहा. रेल्वेमध्ये आवाज ऐकून मी वर्तमानात आले. कोणते तरी स्टेशन आले होते.
सकाळ झाली होती, याचा अर्थ मी रात्रभर झोपले नाही. मी चहा घेतला आणि उठून बसले. 1.5 तासात नागपूरसुद्धा आले. मी माझे सामान घेऊन उतरणारच होते की एक तरुणाने माझी बॅग हातात घेतली. त्याच्यासोबत छोट्या बहिणीची मुलगी होती, जी 12 ते 13 वर्षाची असेल. म्हणाली, कशी आहे सत्या? मी तिला मिठी मारली. खरंच रक्ताची नाती खूप सुकून देतात. नंतर मी प्रश्नार्थक नजरेने त्या मुलाकडे पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी हिचा मित्र राज आहे. असे बोलून तो माझ्या पाया पडला आणि मी सुद्धा त्याला हसून आशीर्वाद दिला. घरी पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी बाबांच्या खोलीत गेले. खूपच अशक्त वाटत होते. त्यांना पाहून मला राहावले नाही आणि रडत रडत त्यांना मिठी मारली आणि खूप वेळा सॉरी सॉरी म्हणाले. ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत राहिले. तोपर्यंत छोटी बहिणी चहा घेऊन आली आणि म्हणाली, दीदी, बाबा तुमची खूप आठवण काढत होते. मी म्हणाले, वहिनी, त्यामुळेच तर मी आले आहे ना. मी जबरदस्ती ओठांवर हास्य आणले होते. मन खूप भावूक झाले होते. इथून मागे का नाही आले मी? बाबांसोबत का नाही बोलले? ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले, इतका राग मी का दाखवला? बाबा माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या विचारांना वाचत होते. माझे हात धरून थोपवू लागले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, काहीच हरकत नाही बाळा, रात्रीचा प्रवास होता, जाऊन आराम कर. मी उठले आणि बाथरूममध्ये जाताना पुन्हा एकदा तोच मुलगा राज दिसला. तो बाबांच्या पायांना मालिश करत होता. ते पाहून मला थोडे आश्चर्य वाटले. मित्र असून इतकी सेवा? परंतु मी खूप थकले होते, त्यामुळे इग्नोर केले. बाथरूममधून बाहेर निघताना माझा पाय अचानकच घसरला. मी खाली पडणार इतक्या 2 मजबूत हातांनी मला सांभाळले. सावकाश आत्या. तो आवाज राजचाच होता. त्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकून थोडे चांगले वाटले आणि आश्चर्यसुद्धा. त्याने मला धरून खुर्चीवर बसवले. टेबलवर नाश्ता लागला होता. दादा, वहिनी, भाची सगळे आले होते. वहिनीने आवाज दिला, राज, नाश्ता करायला ये. राज आला आणि त्याचा आणि बाबांचा नाश्ता घेऊन आतमध्ये गेला आणि म्हणाला, मी बाबांना खाऊ घालतो आणि स्वतः खातो. मी खाता खाता वहिनीचा चेहरा पाहू लागले. वहिनीला माझा प्रश्न समजला आणि हसून म्हणाली, हा तुमच्या मोठ्या दादाचा मुलगा आहे. खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. बाबांचे ऐकून तुमच्या मोठ्या दादाला आणि वहिनीला यायचे होते, पण तुमच्यासमोर यायला ते घाबरत होते. त्यांना लगेच समजले होते जेव्हा बाबांनी तुम्ही गेल्यानंतर दादाला खूप काही ऐकवले होते. तुम्ही इतक्या रागात गेला होता की कुणाचीच तुमच्यासोबत बोलण्याची हिंमत झाली नाही. बाबांनी तुमच्यासोबत खूप बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही बाबांसोबत बोललेच नाही. राजने सुद्धा यामुळेच त्याची ओळख सांगितली नाही की दादा आणि वहिनीमुळे तुम्ही त्याला सुद्धा दोषी समजसाल. मी हळूच तिरक्या नजरेने आता खोलीकडे पाहिले. राज दरवाजाच्या फटीतून सगळं काही ऐकत होता आणि आपले डोळे पुसत होता. कदाचित रडत होता. ते पाहून माझ्या काळजात धस्स झाले. मी त्याला इशाराने बोलवले. तो सरळ येऊन माझ्या पायांशेजारी बसला आणि कातर आवाजात म्हणाला, आत्या, मला तर माहितीच नव्हते की माझे इतके प्रेमळ काका काकी, छोटी बहीण, माझे प्रेमळ बाबा आणि इतकी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि त्यांचा परिवार आहे. मला तर लहानपणीच मम्मी पप्पाने कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते. आजी गेल्यानंतर त्यांनासुद्धा कुटुंबाचे महत्त्व कळाले असेल. कॅनडाचा बिझनेस लॉसमध्ये होता, त्यामुळे मला इंडियामध्ये बोलवले. इथे येऊन मला माहिती पडले की मी इतक्या प्रेमळ कुटुंबातला मोठा मुलगा आहे. तेव्हापासून मी फेसबुक, व्हॉट्सॲपद्वारे यांच्याशी जोडलं गेलो आणि इथे यायला जायला लागलो. परंतु तुझ्यासोबत बोलण्याची हिंमतच झाली नाही. मला मम्मी पप्पांनी सगळं काही सांगितलं होतं आणि त्यांना त्यांची चुकीसुद्धा कळाली होती. बाबा नेहमी सॅड राहायचे, पण तू आल्यानंतर ते खूपच खुश दिसत आहेत. आत्या, तू एका चुकीसाठी आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहेस का? त्यांचे सोड, मी काय बिघडवले आहे ग? त्याचा तर फक्त भिजलेला आवाज होता, परंतु माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या. मी त्याला ओढून माझ्या छातीशी लावले. बाळा, तू खूप चांगला आहेस रे. दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत अजूनच बिघडली. राजने मोठ्या दादाला आणि वहिनीला फोन लावला आणि 4 तासातच ते दरवाजावर होते. त्यांना पाहून मी बाबांजवळ बसलेले उठून जायला लागले, तेव्हा दादाने माझा हात पकडला. म्हणाला, सरिता, आम्हाला माफ नाही करणार का? फक्त मोठेच छोट्यांना क्षमा करू शकतात का? कधी कधी छोट्यांनी सुद्धा मोठ्यांना माफ केले पाहिजे. मी काहीच बोलू शकले नाही. तेव्हा मोठ्या वहिनीने पुढे येऊन माझे पाय पकडले. म्हणाली, आम्ही तुमचा खूप अपमान केला आहे. आता खऱ्या मनाने माफी मागत आहे. प्लीज आम्हाला माफ करा. मी तिच्या खांद्यांना पकडले आणि तिला छातीशी लावले आणि म्हणाले, काहीच हरकत नाही वहिनी. एक चुकी रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठी होऊ देणार नाही.
आणि आता तर ही जबाबदारी या नवीन पिढीला सांभाळायची आहे. राजसुद्धा माझ्याकडे आला आणि माझ्या गळ्यात पडून म्हणाला, थँक्यू ब्युटिफुल आत्या. बाबांनी छोट्या वहिनीला काहीतरी इशारा केला. ती आतमध्ये गेली आणि कपाटाची चावी आणली. चावी तिने मोठ्या दादाला दिली. मोठ्या दादाने कपाटातले लॉकर खोलले आणि माझे सगळे दागिने माझ्या हातात दिले आणि हात जोडले. मी म्हणाले, दादा, गोष्ट दागिन्यांची नव्हती, गोष्ट माझा आणि माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती. कदाचित बाबा आपली शेवटची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या कुटुंबाला एकत्र येताना पाहण्यासाठी खूपच आशेच्या नजरेने आम्हाला पाहत होते. मी सुद्धा त्यांच्या इच्छेचा मान ठेवत दादाच्या गळ्यात पडले. रात्रीच बाबा आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. मी समीरला फोन करून सर्व काही सांगितले. ते सुद्धा बाबांचे अंतिम दर्शन करण्यासाठी आले. समीर 2 दिवस थांबले आणि निघून गेले. त्यांचीही मोठ्या दादाने आणि बहिणीने माफी मागितली. मी 13वा झाल्यानंतर जायला लागले. तेव्हा मोठ्या दादाने मला पुन्हा एकदा मिठी मारली आणि म्हणाला, आता मी तुमच्या दोघांसाठी बाबांच्या जागेवर आहे. स्वतःला कधीच एकटं समजू नका. मी खूप भारी मनाने परत आले होते. नाती जोडली गेली होती, पण त्याच्यातही एक पोकळेपणा होता. राजला मी पूर्ण मनाने आपले मानले होते. तो जॉबला सुद्धा पुण्याला लागला होता. प्रत्येक शनिवार रविवार आमच्या इथे धिंगामस्ती चालते. माझी 2 मुलं आणि राज संध्याकाळी तिघं मिळून पार्टी करतात. त्यांच्यात मला माझे बालपण जाणवते आणि त्यांना पाहून विचार करते की हे सगळं काही आईबाबांसमोर झाले असते तर किती चांगले झाले असते. खरंच म्हणतात की नात्यांची विहीण धाग्यांसारखी खूप नाजूक असते. एकदा तुटली की गाठ राहतेच. आता विचार करते की काश त्या वेळेला मी एवढा राग दाखवला नसता तर. मी बरोबर केली की चूक आजसुद्धा मी या विचारात बुडालेली असते. दादा बहिणीला तर त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती, परंतु माझ्याच मनात एक गाठ राहिली होती जी राज कदाचित हळूहळू पिघळून टाकेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच मला सांगा की त्यावेळेस मी जे पाऊल उचलले ते बरोबर होते की चुकीचे? तडकाफडकी मी माझ्या माहेराशी संबंध संपून टाकले ते बरोबर होते का? त्यानंतर मी बाबांसोबत बोलायला हवे होते का? तुम्हीच मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.